नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा 21 फेब्रुवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर आता उद्याच्या भागात तुम्हाला बघायला मिळणार आहे की अर्जुनने जोशी वकीलला पुराव्यासहित एक्सपोज केलाय मधुभाऊंच्या समोर. पण हे कसं झालं ना, त्यासाठी तुम्हाला आजचा पूर्ण थरार बघावा लागेल. तर सुरुवात काहीशी अशी झाली आहे. सायली सहजच कुसुमला फोन करते. कुसुम भाजी निवडत असते आणि फोन उचलून म्हणते, अरे वा, आली का माहेरच्यांची आठवण? मला वाटलं सासरी एवढी रमलीस की 15 दिवसातून एकदा फोन करशील. मग तिकडनं ही सायली म्हणते, अगं असं काय बोलतेस कुसुमताई, काहीतरीच तुझं. तेवढ्यात मधुभाऊंना ठसका लागतो आणि सायलीला त्यांचा आवाज येतो. सायली म्हणते, हे काय मधुभाऊ आले का घरी? कुसुम म्हणते, आले म्हणजे? आता सायली म्हणते, अगं म्हणजे पोलीस स्टेशनला सही करून आले सुद्धा का ते? मग कुसुम म्हणते, अगं नाही बाई, आज ते जोशी वकिलाचा फोन आला होता. ते म्हणाले की पोलीस स्टेशनला आज नाही गेलं सही करायला तरी चालतं म्हणे. पण बरं झालं बाई, रोज रोज पोलीस स्टेशनला जायची कटकट टळली. मग आता ही सायली म्हणते, अगं कुसुमताई, पण जामिनाच्या अटी आहेत ना त्या तर पाळाव्याच लागतील. कुसुम म्हणते, अगं बाई हो, पण ते जोशी वकील म्हणाले म्हणजे चालत असेल ना तसं. आणि सायली, अगं आपल्याला कुठे कळतं बाई त्याच्यातलं काही. सायली म्हणते, बरं बरं अगं कुसुमताई थांब, मी ह्यांच्याशी बोलते आणि तुला कळवते. आता सायलीला जरा डाऊटच आलाय, काहीतरी गडबड आहे म्हणून तिने ताबडतोब अर्जुनला कॉल लावलाय. आजचा एपिसोड खूप छान आहे प्रेक्षकांनो, अगदी बघण्यासारखा आहे. थरार छान रंगवलाय त्यांनी. आता कुसुमला पण जरा डाऊट यायला लागतो. आता बघा जोशी कसा एक्सपोज होतो. अर्जुन गाडी चालवत असतो, कुठेतरी जात असतो ऑफिसच्या कामानिमित्त. तेवढ्यात त्याला सायलीचा फोन येतो आणि तो स्पीकरवर टाकतो. त्याच्यासोबत चैतन्य सुद्धा आहे. अर्जुन म्हणतो, बोला मिसेस सायली, काय हो, एवढं सिरियसली घेतलं तुम्ही? लगेच अर्ध्या तासांनी फोन केलात, मिस करताय वाटतं मला. सायली म्हणते, अहो ऐका ना, मला ना तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. अर्जुन म्हणतो, हं बोला, काय झालं? अहो मधुभाऊंना ना जोशी वकिलाचा फोन आला होता म्हणे. अर्जुन म्हणतो, काय केससाठी काही? मग सायली सांगते की नाही अहो, जोशी वकिलांनी सांगितलंय की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांना आता सही करायची गरज नाहीये म्हणे. मधुभाऊ गेले पण नाही आज पोलीस स्टेशनला. अर्जुन म्हणतो, व्हॉट? सायली म्हणते, असं चालतं का हो? अर्जुन म्हणतो, नाही नाही मिसेस सायली, अहो मधुभाऊंनी एक जरी सही मिस केली ना तर त्यांनी त्यांची बेल जम्प केली असं अर्थ होऊ शकतो आणि त्यांना अटक पण होऊ शकते. सायली म्हणते, मग त्या जोशी वकिलाला माहित असेल ना, त्यांनी असं का करायला सांगितलं असेल? आता अर्जुन आणि चैतन्य एकमेकांकडेच बघतात आणि अर्जुन म्हणतो, मधुभाऊंना मिसगाईड करायला करतोय जोशी. पण तो असं का करतोय? स्वतःच्या क्लायंटला परत अटक होईल असं का करत असेल जोशी? असे का चुकीचे सल्ले देत असेल? सायलीला पण टेन्शन आलंय. अर्जुन म्हणतो, 100% काहीतरी गडबड आहे सायली. सायली म्हणते, नेमकं त्यांच्या मनात तरी काय आहे? अर्जुन म्हणतो, काहीतरी गडबडच आहे सायली. काय आहे ना, त्याला डायरेक्ट मधुभाऊंना जेलमध्ये पाठवायचंय वाटतं. मग सायली म्हणते, बापरे, आता काय करायचं आपण? अर्जुन म्हणतो, एक काम करा, तुम्ही ना मधुभाऊंना फोन करा आणि त्यांना सांगा की पोलीस स्टेशनमध्ये सही करायला जा. त्यांची एकही दिवस गैरहजेरी लागता कामा नये सायली. मग सायली म्हणते, बरं मी निरोप पोहोचवते तुमचा. आता सायली कुसुमला फोन करते आणि हे खूप भारी डोकं लावतात आता सही करायला पाठवण्यासाठी मधुभाऊंना. मग सायली जरा टेन्शनमध्ये येते, पण कुसुमला पुन्हा फोन करते. कुसुम म्हणते, हं बोल ग सायली, काय झालं? सायली मग सगळं झालेलं तिला सांगते कुसुमला. हे बघ अगं, मी बोलले ह्यांच्याशी आत्ताच आणि हे म्हणतायत की जोशी वकिलांनी चुकीची माहिती दिली आहे मधुभाऊंना. अगं, ही अशी सही न करून चालणार नाहीये कुसुमताई. मधुभाऊंना आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाऊन सही करायला सांग. अगं नाही तर आपल्या मधुभाऊंना अटक होऊ शकते बरं का. कुसुम म्हणते, अरे देवा, मग आता काय करायचं ग? अगं कसं सांगू मी मधुभाऊंना, त्यांचा त्या जोशी वकिलावर फारच विश्वास आहे ग. मग आता ही सायली म्हणते, अगं ताई, एक काम कर, तू सांग की जोशी वकिलांनीच फोन करून सांगितलं पुन्हा पोलीस स्टेशनला जा म्हणून. मग कुसुम म्हणते, अगं पण मग मधुभाऊ मला प्रश्न विचारतील ना, मला का सांगितलं, माझ्या फोनवर का फोन आला? म्हणजे त्या जोशी वकिलाला जर पुन्हा फोन केला मधुभाऊंनी तर मग कसं करायचं? कुसुमताई, असं जर झालं ना तर तू एक काम कर, तू मधुभाऊंच्या समोरच जोशी वकीलला फोन कर आणि त्यांना म्हण की पोलीस स्टेशनच्या बाबतीत तुम्ही जे सांगितलं ते खरं आहे का खोटं आहे. मग तिकडनं तो हो म्हणेल आणि मधुभाऊंना विश्वास बसेल की सही करायला जायचंय. मग कुसुम म्हणते, असं म्हणतेस का? बरं बरं बाई, प्रयत्न करून बघते. आणि सायली आता फोन ठेवून देते. आता कुसुम भारी शक्कल लढवते प्रेक्षकांना. आधी जरा विचार करते ती, काय करावं. आणि मग मधुभाऊंच्या समोर जाते आणि म्हणते, अहो मधुभाऊ, ते ना ते जोशी वकिलाचा फोन आला होता बघा मगाशी. मग मधुभाऊ म्हणतात, का ग, काय म्हणाले ते? कुसुम म्हणते, अहो ते तुम्हाला ना ते सही करायला पोलीस स्टेशनला पुन्हा बोलवलं म्हणे. मधुभाऊ म्हणतात, काय? असा कसा विचार बदलला त्या जोशी वकिलाने? पण मला एक कळत नाहीये कुसुम,
अगं माझ्याऐवजी त्यांनी तुला का फोन केला? मग कुसुम म्हणते, अहो ते काय झालं, तुमचा फोन लागत नाही म्हणाले ते. चला चला आपण जाऊया सही करायला, पोलीस स्टेशनमध्ये जाऊया. आता लगेच कुसुम उठून उभी करते मधुभाऊंना. मधुभाऊ म्हणतात, अगं पण असं का विचार बदलतात ते घटकेला, थांब जरा मी फोन करतो त्यांना. कुसुम म्हणते, अहो कशाला मधुभाऊ, मी करते ना त्यांना फोन. हे बघा लावला. आता कुसुम लगेच फोन लावते त्या जोशी वकिलाला. मग मधुभाऊ म्हणतात, स्पीकरवर टाक ग. मग कुसुम फोन स्पीकरवर टाकते. तिकडनं जोशी म्हणतो, हॅलो कोण बोलतंय? मग कुसुम म्हणते, अहो मी बोलते जोशी वकील. कुसुम, तुम्ही आत्ता मधुभाऊंना सांगितलं ना पोलीस स्टेशन बद्दल जे काही, ते खरं आहे ना? तसंच करायचंय ना आम्हाला? मग आता जोशी तिकडनं म्हणतो, अहो हो एकदा सांगितलं ना तुम्हाला, तसंच करा. मग लगेच कुसुम पुढे काही बोलू देत नाही बरं का जोशीला, आणि मधुभाऊला पण बोलू देत नाही फोनवर, आणि म्हणते हो तसंच करतो आम्ही, तसंच करतो, आणि फोन कट करते. मधुभाऊंना म्हणते, बघा झालं का तुमचं समाधान? जायचंय ना तुम्हाला पोलीस स्टेशनला? चला लवकर चला. मधुभाऊ म्हणतात, थांब ग बाई कागदपत्र घेऊ दे. मधुभाऊंनी त्यांची पिशवी घेतली आहे आणि कुसुमने लगेच ताबडतोब सायलीला फोन करून सांगितलंय, अगं काम झालं बरं का सायली, आम्ही पोलीस स्टेशनला जायला निघालोय. मेसेज केलाय कुसुमने आणि मधुभाऊंना सही करायसाठी पोलीस स्टेशनला नेलंय. सायली तो मेसेज बघते आणि हुश फील करते. चला, मधुभाऊंची सही टळली नाही, मधुभाऊंची सही झाली. सायलीच्या मनात विचार येतोय की जोशी वकील असं का वागले असतील, काय असेल काय त्या जोशी वकिलाच्या मनामध्ये. पण आता इकडे बघा, प्रियाने नाक शिंकरून ते सगळे टिश्यू पेपर आणि त्या अश्विनचा टेबल भरवला अशी घाण. आणि आता पुढे अश्विन को घुमाव चालू आहे तिचे प्रयत्न. अश्विन समोर रडारड चालू आहे. अश्विनला म्हणते, काय करू रे अश्विन, मी ज्या मुलावर प्रेम करत होते ना त्या मुलाने मला एकदा नाही रे, त्या मुलाने मला दोनदा डावललं रे. तुला सांगते अश्विन, ज्या क्षणी आमचं लग्न थांबलं ना त्या क्षणी मला असं वाटलं की माझा श्वास थांबतो की काय. अरे मी असं काय वाकडं केलंय रे कोणाचं अश्विन, म्हणून मला हे सगळं भोगावं लागतंय रे. ही इतकी मोठी शिक्षा मला मिळतीये, मी काय केलं असं. खूप रडते अश्विन. आता इमोशनल आहे प्रेक्षकांनो. तो तिच्या जवळ जातो, तिला समजवतो, अगं तन्वी त्यात तुझी काय चूक आहे, अगं दोष दादाचा आहे आणि त्याच्या बायकोचा आहे. मग प्रिया म्हणते, अरे ते तर आता त्यांचा सुखी संसार सुरू करतील ना रे, पण मी मरेपर्यंत अशीच रडत राहणार आहे रे अश्विन, अशीच रडत राहणार आहे. ना मला झोप लागते, ना मला काही खावंसं वाटतं, काही वाटत नाही रे, कशाचीच इच्छा होत नाही रे मला. अश्विन म्हणतो, हो मी समजू शकतो ग तन्वी. मग लगेच ही म्हणते, अरे मला बरं वाटावं म्हणून आई बाबा खूप प्रयत्न करताय रे. काल मला आवडतात म्हणून समोसे पण आणले होते आई बाबाने, पण तुला सांगते एवढूस सुद्धा माझ्या घशाखाली उतरलं नाही रे अश्विन. खरंच रे, मला तर आता असं वाटायला लागलंय अश्विन, माझ्यावर कोणी प्रेम करेल याची लायकीच नाही रे माझी. मग अश्विन म्हणतो, नाही ग तन्वी, अगं असं नको विचार करूस, एका माणसासाठी तू असं स्वतःवरचा विश्वास डगमगू देऊ नकोस. आता लगेच हा अश्विन तिचा हात धरतो बरं का, आणि लगेच ती अश्विनकडे बघायला लागते. मग अश्विन थोडासा ऑड फील करतो, म्हणजे प्रियाला जे करायचंय ते होतंय प्रेक्षकांनो. अश्विन, मी मगाशीच म्हटलं अश्विन ना खूप भावनिक आहे, तो पटकन हिच्या झाशात येऊ शकतो. अर्जुन तर येणार नाही साहजिक आहे, तो खूप व्यवहारी आहे अर्जुन, पण हा अश्विन तसा नाहीये. तर आता अश्विन तिला असं त्याचा हात मागे घेतो आणि म्हणतो, हे बघ तन्वी, मला कळतंय ग तुला खूप त्रास होतोय या सगळ्याचा, तुला या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी जरा वेळ लागणार आहे, पण तू ना असं मन मोकळं केलं ना तर तुला खरंच बरं वाटेल ग तन्वी. तुला काहीही बोलावं वाटलं ना तन्वी तर माझ्याशी बोल ना, मी आहे तुझ्यासाठी. प्रिया म्हणते, मला तर काहीच बोलावंसच वाटत नाहीये, ही मगासपासून का बोलते मग अरे यार. आता पुढे म्हणते कशी, मला तर आता असं वाटायलंय अश्विन की झोपेच्या गोळ्या घ्यावं आणि हे सगळं कायमचं संपवून टाकावं, दातोट खाऊन असं बोलत असते. आता अश्विन तिच्याकडे आश्चर्याने बघतो, अशी काय बोलू लागली म्हणून. प्रियाचे प्लॅनिंग आणि प्लॉटिंग खरंच आता बोर वाटू लागले. आता पुढे पहा, सायलीने कुठला तरी पदार्थ बनवलाय ज्याचा सुगंध अख्ख्या किचनमध्ये काय घरभर दरवळलाय, आणि विमल बिचारी अशी सुगंध लांबूनच घेते आणि म्हणते कशी, सायली ताई तुम्ही एखादा पदार्थ तयार करायला घेता ना तेव्हा स्वयंपाकघर कसं त्या सुवासाने दरवळून जातं बघा. आज खूप दिवसांनी असंच झालंय हो. सायली म्हणते, अहो विमल ताई नेहमीचाच पदार्थ करतीये पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. मग विमल म्हणते, पण मला मदत नाही करता येते ना तुम्हाला, तिथे यायची सुद्धा परवानगी नाहीये हो. सायली म्हणते, हे दुरावे सुद्धा लवकर मिटतील हो विमलताई, लवकरच आपण एकत्र स्वयंपाक करू. प्रेक्षकांनो, आज सायलीने ना पूर्णाजीला गोळात घेतलंय बरं का जवळपास. खूप मजा आली आजच्या भागात.
विमल विचारते, सायलीताई म्हणजे? सायली म्हणते, अहो विमलताई, घरात गोडधोड झालं ना की घरातलं वातावरण आपोआप तसंच होतं. आज मी पूर्णाजीचा आवडता पदार्थ करतीये. विमल म्हणते, अरे वा, काय करताय तुम्ही? मग सायली म्हणते, बघाच आता, बघा पुढे अर्जुन आणि चैतन्याचं सीन दाखवलाय. प्रेक्षकांनो, आधी अर्धा तासाची मालिका बरी होती हो, एवढाले वाढवतायत का हे एपिसोड? बरं, त्यातनं बऱ्याच वेळेला लेट येतात. आज सुद्धा हा एपिसोड लेट आलाय. चैतन्य आणि अर्जुन त्यांच्या कोर्टाच्या जवळपास आहेत. अर्जुन म्हणत असतो की अरे चैतन्य, हा जोशीनं मुद्दाम करतोय, त्याला मधुभाऊ केस जिंकायलाच नकोय. चैतन्य म्हणतो, अरे मला पहिल्यापासून या जोशीवर विश्वासच नव्हता. तो स्वतःच्याच क्लायंटला असं बेल जम्प केली तर कसं काय सांगू शकतो तो? आता अर्जुन म्हणतो, खोटं बोलून सांगतोय यार चैतन्य, तो मधुभाऊ पोलीस स्टेशनला गेले नाही तर काही प्रॉब्लेम नाही म्हणतोय. त्या जोशीला ना आता थेटच विचारतो की तो असं का वागला, चल त्याच्या ऑफिसमध्ये. असं म्हणून अर्जुन आता त्या जोशीच्या ऑफिसमध्ये निघणार. तेवढ्यात त्याला जोशीच ऑफिसच्या बाहेर दिसलाय. जोशी आता महिपतच्या वकिलासोबत आहे, पवार सोबत. आता जोशी त्या पवारला सांगतच असतो, अहो तो मधुभाऊ इतका बोळसट आहे ना, त्याला मी सांगितलं की मी तुझी बेल म्हणजे कॅन्सल केली आहे. त्या मूर्ख म्हाताऱ्याने लगेच ऐकलं हो माझं. मग पवार म्हणतो, बरं झालं जोशी, मस्त फसवलं तुम्ही त्या म्हाताऱ्याला. आता त्याला मी पुन्हा जेलमध्ये पाठवणार, त्याने बेल जम्प केली म्हणून. जोशी म्हणतो, आणि मी जज साहेबांसमोर खोटे ऑब्जेक्शन घेत राहणार. दोघं जण असं डिस्कशन करत असतात एकमेकामध्ये. बोलता बोलता दोघेही गाडीत बसतात. लांबून अर्जुन आणि चैतन्य या दोघांनाही बघतायत. अर्जुनला डाऊट येतो की कुछ तो गडबड है. पण आता ना काय होतं, तो पवार आधी गाडीमध्ये बसतो आणि त्यामुळे तो अर्जुनला दिसत नाही. कोणीतरी वेगळाच एक वकील येऊन जोशीशी बोलायला लागतो. तेव्हा हे दोघे जण लांबून बघत असतात. पण जेव्हा जोशी वकील त्या वकिलाशी बोलून गाडीत पुन्हा बसायला लागतो तेव्हा अर्जुनला त्या पवारची झलक दिसते. मग तो चैतन्याला म्हणतो, चैतन्य थांब थांब थांब, बाजूला हो. आणि आता दोघेही झाडाच्या आडून लपून लपून बघतायत. अर्जुन म्हणतो, महिपतचा वकील पवार हे दोघे सोबत काय करतायत? आणि तेव्हा शंकेची पाल चुकली अर्जुनच्या मनामध्ये. कुछ तो गडबड है चैतन्य, असं म्हणून अर्जुन आणि चैतन्य दोघेही त्या दोघांकडे खूप वेळ स्टेअर करत असतात. पण आता पुन्हा मध्ये एकदा पूर्णाजीचं सीन दाखवलाय, जो अतिशय गोड दाखवलाय. आता पूर्णाजीसाठी कसली तरी बर्फी करून ठेवली आहे सायलीने आणि ती मुद्दाम टेबलवर ठेवली आहे. पूर्णाजी कशासाठी तरी आल्या आहेत. आता ती बर्फी बघून पूर्णाजीला काही मोह आवरे ना. आता इकडे तिकडे बघतात बरं का पूर्णाजी, आपल्याला कोणी बघत तर नाहीये ना. आणि पटकन त्या बर्फीचा एक तुकडा तोंडात घालतात. गप्पागप संपवतात. पण तोंडात बोकाना घातल्यामुळे ओठ गच्च फुगले. एका बर्फीवर भागलं नाही बरं का पूर्णाजीचं, म्हणून दुसरी पण बर्फी त्या उचलणार. तेवढ्यात सायली येते पलीकडनं, अशी वाकून बघते आणि म्हणते, खा खा चालेल, त्यात साखर नाही घातलीये मी. सायलीला वाटतं पूर्णाजी दुसरी बर्फी खातील. पण आता पूर्णाजी मुद्दाम म्हणतात तिला, नाही खाणार, मला वावडं गुळाचं नाहीये, मला बर्फी बनवणाऱ्या माणसाचं वावडं आहे. आता असं म्हणल्यावर सायली जरा हसते बरं का. मग पूर्णाजी म्हणतात, मी आधी चुकून खाल्लंय. मग सायली म्हणते, ती बर्फी मी तुमच्यासाठीच केली आहे पूर्णाजी. पण पूर्णाजी काहीही न बोलता आता निघून जातात तिथून. सायलीला थोडं वाईट वाटतं खरी. मग लगेच विमल म्हणते, जाऊ द्या ना सायलीताई, अहो तुम्ही नका मनाला लावून घेऊ पूर्णाजीचं बोलणं. सायली म्हणते, अहो विमलताई, आजीचं बोलणं कोणी घेतं का मनाला लावून? अहो चालायचंच. तुम्ही पाहिलं ना, त्यांनी बर्फीचा दोन तुकडे खाल्ले. तो दिवस पण लवकर येईल, त्या माझ्या हातचं सगळं खातील बघा. विमल म्हणते, देवी आई करो आणि तो दिवस लवकर येऊ. पण एक सांगू का सायलीताई, अहो देवी आईची कृपा झाली म्हणूनच त्यांनी तन्वीताईच्या जागेवर तुम्हाला इथे पाठवलं. घरातनं ही जागा फक्त आणि फक्त तुमचीच आहे. तुम्ही कसं घरातल्या प्रत्येक माणसावर प्रेम करता, तसं दुसरी कुठलीच मुलगी नाही हो करू शकत. आणि त्या तन्वीताईच्या मनात न कोणाबद्दलच प्रेम नव्हतं हो ताई. मग सायली म्हणते, अहो विमलताई, जे काही देव करतो ना ते चांगल्यासाठीच करतो. मग विमल म्हणते, इकडे या जरा, इकडे या किचनमध्ये, चला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आता ती सायलीला स्वयंपाकघरात नेते आणि सायलीसाठी चहा टाकत असते की सायलीताई, तुम्ही ना खूप सकाळपासून दगदग करताय, बसा बरं निवांत आणि चहा घ्या. आता विमल तो चहा गाळून सायलीला कपात देणार. तेवढ्यात तिथे आपल्या सगळ्यात मोठ्या विलनबाई आल्यात सध्या, कल्पनाताई, आणि म्हणतात, ए विमल, मला हे सगळं दिसत नाहीये असं समजू नको. लग्नाच्या दिवसापासून मी तुला बघते, तू नको त्या माणसांचा
जरा जास्तीच पुळका घेते, तू या घरातली आहे असं समजतो आम्ही, म्हणून काही बोलले नाही मी तुला, पण आता या घरामध्ये काही नवीन नियम आहेत आणि हे सगळे नियम पाळले गेलेच पाहिजे. कल्पनाताईंना काय बदलवलं यांनी, बापरे. आणि आता वसकतात त्या विमलवर आणि म्हणतात लक्षात राहील का तुझ्या. विमल आता बिचारी गपचूप मान खाली घालते आणि सायली तिच्या हातातला कप खाली ठेवून देते आणि निघून जाते तिथून. विमलला बिचारीला माहिती आहे यांचे एकाचे एक होतील, पण आपली नोकरी गेली तर ती पण गप्प बसली बिचारी. पण आता अश्विन आणि प्रियाचं सीन पुन्हा रंगवलाय. प्रिया म्हणजे तन्वी म्हणते ना अश्विनला की मला तर असं वाटतं बाबा जीव देऊन टाकावा. मग लगेच अश्विन म्हणतो तन्वी असं वेड्यासारखं काही पण बोलायचं नाही हं. आणि लगेच प्रिया मग रडायला लागते, नाटकं करायला लागते. अश्विन म्हणतो तन्वी असं अजिबात बोलायचं नाही हा, जीवबीव घ्यायची आयडिया कुठून आली का तुझ्या डोक्यात. मग प्रिया म्हणते काय करू मी अश्विन, काय करू रे, अरे मला हे सगळं नाही सहन होते रे, नाही होते सहन, असं करून मोठ्याने पुन्हा भोंगा काढते. मग अश्विन जरा विचार करतो आणि म्हणतो हे बघ तन्वी असं वेड्यासारखं नाही करायचं ग. तू ज्या मनस्थितीतून जातेस ना त्या मनस्थितीतून कधीतरी मी सुद्धा गेलो होतो. खरं तर त्याला सायलीची आठवण येते बरं का आता. मग लगेच प्रिया अश्विनचा हात धरते बरं का. अश्विन करून पुन्हा रडायला लागते. का बरं भोंगा काढला की कळलंच नाही मला. मग म्हणते कशी खूप वेळ बघते बरं त्याच्याकडे रडत रडत. मग हात मागे घेते. मग अश्विन म्हणतो हे बघ तन्वी असं नसतं करायचं ग. अगं आपल्याला असं वाटत असतं की आपल्यावर कोणी प्रेम करत नाही, सगळं काही संपून टाकावं, हे जग आपल्यासाठी नाहीये, मोकळं होऊन जावं या सगळ्यातनं. पण असं नसतं ग तन्वी, आपल्यावर प्रेम करणारी माणसं असतात. आता खरं तर हे सायलीने त्याला समजून सांगितलेलं आहे बरं का. आणि ही सगळी शिकवण या प्रियाला देतोय. म्हणतो कसा अगं तन्वी आपल्यावर प्रेम करणारी माणसं असतात, त्यांचा विचार करायचा असतो ग, अगं त्यांना असं हर्ट करून नसतं चालत. मग प्रिया म्हणते अरे पण माझ्यावरती प्रेम करणारं कुठे कोणी आहे रे, माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही. अश्विन म्हणतो अगं असं का बोलतेस तू, मम्मा आहे, डॅड आहे, पूर्णाजी आहे आणि मी आहे ना, मी आहे. आता मी आहे म्हटल्यावर कशी पाहते बा ही, लगे हिचे डोळे चमकले. अश्विन म्हणतो अगं आम्हाला सगळ्यांना वाटतं ना तन्वी तुझं खूप चांगलं व्हावं, तुझं सगळं छान व्हावं. हे बघ तू असा वेडेपणा करायचा नाही, तू मला चांगला मित्र समजतेस ना तुझा, मग मला प्रॉमिस दे बरं. मग प्रिया म्हणते कसलं रे प्रॉमिस. अश्विन म्हणतो तू तुझ्या जीवाचं बरं वाईट करायचा विचार पण डोक्यात आणणार नाहीस, दे बरं प्रॉमिस. मग प्रिया पुन्हा नाटक करते, जरा रडायचं, जरा इकडे तिकडे बघते. मग म्हणते अरे अश्विन प्रॉमिस नाही रे देऊ शकत तुला, पण खरं सांगू का तुला, आज तुझ्याशी बोलले ना तर मला ना एक गोष्ट कळली आहे बघ, माझी काळजी करणारं कोणीतरी आहे, खरंच कोणीतरी आहे. मग अश्विन पण तिच्याकडे बघून हळूच स्माईल देतो. मग प्रिया म्हणते मैत्रीसाठी का होईना रे अश्विन, पण तू हे जे काही झालं ना ते विसरायचा मी प्रयत्न नक्की करेल, खरंच करेल हं. मग अश्विन तिला म्हणतो गुड व्हेरी गुड. मग ती त्याच्याकडे बघून पुन्हा स्माईल करते आणि हा सीन संपवला एकदाचा. अर्जुन आणि चैतन्याचं सीन पुढे बघताय तुम्ही. अर्जुन म्हणतो अरे या पवार सोबत काय करतोय जोशी, काहीतरी गडबड आहे चैतन्य, मोठी गडबड आहे. मग जोशी त्या पवारला सांगत असतो गाडीमध्ये अरे विजय आपलाच आहे, सगळं प्लॅन प्रमाणे होतोय. मग तो पवार म्हणतो तो हुशार समजतो ना खूप म्हातारा स्वतःला, आता दाखव म्हणा तुझी हुशारी. आणि तो सुभेदार पण. आता जोशी म्हणतो कळेल कळेल. तेवढ्यात आता त्या पवारला महिपतचा फोन आलाय. पवार त्या महिपतला म्हणतो हो हो साहेब येतो येतो. आता अर्जुन विचार करतोय अरे कुठेतरी चाललेत हे, काय बोलत असतील हे, आपल्या केसबद्दल बोलत असतील का. मग आता तो पवार महिपतचा फोन रिसीव्ह करतो आणि लगेच गाडी पुढे चालवायला सांगतो. अर्जुन आणि चैतन्य विचार करतायत साहेब, याला फक्त साहेब असा शब्द ऐकू आलाय अर्जुनला. मग अर्जुन विचार करतो साहेब, कुठल्या साहेबाला भेटायला चालले चैतन्य हे. चैतन्य म्हणतो माहित नाही रे, आपण त्यांचा पाठलाग करूया का. अर्जुन म्हणतो यस चल चैतन्य आपण यांचा पाठलाग करूयात. आता त्यांची गाडी पुढे गेल्यानंतर अर्जुन आणि चैतन्य 2 मिनिटं थांबतात आणि मग लगेच त्यांचा पाठलाग करायला लागतात. बराच वेळ पाठलाग केल्यानंतर महिपत आणि ते जोशी भेटले. पण त्यांच्या पाठलाग करण्यापूर्वी त्यांनी या रविराज आणि प्रतिमाचा एक सीन दाखवला. आता प्रतिमा त्यांनी ना प्रेक्षकांना रविराजसाठी कॉफी केलेली असते बरं का, दोघे नवरा बायको कॉफी घेत असतात. तेवढ्यात तिथे तन्वी येते. मग रविराज म्हणतात अरे तन्वी तू लवकर येशील असं वाटलं नव्हतं आम्हाला. मला असं वाटलं या दोघांना डिस्टर्ब झालं की काय. प्रिया त्यांच्याकडे कशी रागाने बघते बघा. आता या प्रतिमा त्या म्हणतात अरे बेटा तू लवकर येशील माहित नव्हतं, तुलाही कॉफी केली असती. हे वाक्य पूर्ण झाल्यावर नंतर मला कळलं कॉफीसाठी म्हणतायत.
मग प्रिया म्हणते, काही गरज नाहीये मला कॉफी द्यायची, माझं लग्न मोडलं त्या दिवशी विष देऊन टाकायचं असतं ना मला. आता त्या रविराज बघतच राहतात तिच्या अवताराकडे, दातबीत खाऊन बोलते ती प्रतिमा आत्याशी. त्या प्रतिमा आत्या प्रिया पुढे म्हणते, कशाला प्रेमाने कॉफी वगैरे द्यायची नाटकं करतेस ग, असं म्हणून त्यांच्या हातातला कॉफीचा कप घेतला आणि फोडून टाकला तिने. काय विक्षिप्त वागते ही. मग रविराज ओरडतात आणि म्हणतात, तन्वी काय चाललंय तुझा मूर्खपणा, आईला सॉरी म्हण, तुझ्या आईशी बोलते, विसरू नकोस तू. प्रिया त्यांच्याकडे पण रागाने बघते बरं का. आता मात्र रविराज चिडतात आणि म्हणतात, सॉरी म्हण तुझ्या आईला. पण ती प्रतिमा आत्याकडे अजून रागाने बघते. रविराज चिडून म्हणतात, तन्वी मी काय बोलतोय ऐकून आलं का, सॉरी म्हण तुझ्या आईला. पण कशाची सॉरी. प्रिया सॉरी न म्हणता तिथून निघून जाते. रविराज खूप चिडतात. आता प्रतिमा त्या त्यांना म्हणतात, जाऊ द्याव, शांत व्हा तुम्ही, नका लक्ष देऊ. आता इकडे अर्जुन आणि चैतन्य या जोशी वकिलाचा पाठलाग करताय. बराच वेळ पाठलाग केल्यानंतर त्यांना महिपत, जोशी आणि पवार सोबत भेटलेले दिसतात. खरं तर अर्जुन जरा लांब आहे, पण तरी सुद्धा असं वाटतं की अर्जुनची गाडी पाहिली नसेल का यांनी, तर असो. अशा पद्धतीने महिपत आणि पवार यांची समोरासमोर भेट झालेली अर्जुनने पाहिली आणि अर्जुनच्या लक्षात आलं की जोशी वकील हा महिपतचा माणूस आहे. हे पाहिल्यावर अर्जुनची तळाची आग मस्तकाला गेली आहे. पण आता महिपत आणि जोशी रात्री लगेच भेटलेले दाखवलेत त्यांनी, रात्र झाली आहे. महिपत ओरडतो जोशी वकिलावर आणि म्हणतो, ए तू पेरलेला बॉम्ब फुटला का नाही रे, का नेहमी सारख्याच तुझ्या बाता, काय रे जोशा काय विचारतोय मी. मग जोशी वकील म्हणतो, अहो मी सांगितलं त्या मधुकर पाटलाला की आज जाऊ नको पोलीस स्टेशनला हजेरी द्यायला. मग महिपत म्हणतो, मग काय झालं त्याचं पुढं, तो गेला का पाटील, विचारलं का तू पोलीस स्टेशनला. नाही, त्या थेरड्याने सही केली नाही, त्या थेरड्याला आत टाकला. तुला आला का मग फोन त्याचा, काही त्याचं घेतला का तू निरोप. मग लगेच जोशी म्हणतो, अहो तुमचं खरं आहे, पण आपण थोड्या वेळ वाट बघायची का महिपत साहेब. मग महिपत चिडतो आणि म्हणतो, अय महिपत इकडे वाट बघत नसतो जोशा, वाट तू पाहायची, कळलं का. तुझ्या त्या हाताची घडी घालून वाट पाहणं मला जमत नाही. चला आत्ताच आत्ता लाव फोन. जोशी म्हणतो, हो करतो फोन. आता त्याने आधी पोलीस स्टेशनला फोन लावलाय आणि तिथे हवालदार उचलतात फोन. आता जोशी त्यांना विचारतो, काय हो, मी ॲडव्होकेट जोशी बोलतोय, म्हणजे ते मधुकर पाटील आज आले होते का हो सही करायला. मग ते हवालदार म्हणतात, हो आले होते ना ते सही करायला, जरा उशीर झाला होता पण रोजच्या पेक्षा जरा उशिरा आले, पण केली हो सही त्यांनी, का विचारताय तुम्ही हे. मग आता जोशी म्हणतो, काही नाही. आता लगेच महिपत ते ऐकतो आणि म्हणतो, काय रे जोशा, खाल्ली ना माती. जोशा काय विचारतोय मी. जोशीला घाम फुटलाय. महिपत ओरडतो आणि म्हणतो, अरे बोल ना पटकन, बोलतो का, नाही तर त्याच मातीत गाडीन मी तुला. जोशी म्हणतो, अहो कसं काय माहिती नाही हो महिपत साहेब, पण त्या पाटीलनं सही केली हो आज. मग पवार लगेच मुद्दाम शान मारतो बरं का महिपत समोर आणि म्हणतो, म्हणजे तुमच्या आशिलाने तुमचंच ऐकलं नाही. आता महिपत अजून चिडतो ना. मग लगेच पवार त्याच्याकडे बघून म्हणतो, कमाल झाली ना महिपत साहेब. जोशी आता घाबरलाय. आता हा महिपत ना इकडे तिकडे पाहायला लागतो, जसं काही मला वाटलं आधी मोबाईल शोधतोय की काय. पण त्याने एवढा मोठा सुरा काढला ना त्या जोशी वकिलाला घाबरवायला. जोशी इतका घाबरला. जोशी आता तर सुरा पाहतो आणि म्हणतो, पवार साहेब चला झालं आपलं का. महिपत सुरा दाखवतो जोशीला आणि म्हणतो, तुला एक छोटंसं काम सांगितलं मी जोशा, तुला ते जमलं नाही, काय करू का रे, मी करू काय तुझे पाय तोडू का तुझे हात तोडू. जोशी घाबरत म्हणतो, अहो साहेब करतो ना मी, करतो, पाटीलला फोन करतो, विचारतो त्यांना असं का केलं. करतो साहेब, फोन करतो. ओ पवार सांगा ना त्यांना, ते लांब ठेवा जरा, करतो फोन, थांबा करतो. असं म्हणून त्याने फोन हातात घेतला आणि तो फोन नेमका कुसुमने उचलला. म्हटलं ना आजचा एपिसोड खूप छान आहे, लाईक करायला विसरू नका. आता जोशी वकील फोनवर विचारतात, मधुकर पाटील कुठे आहेत. कुसुम म्हणते ते बाहेर गेले, त्यांचा फोन विसरले ते, मी कुसुम बोलते. आता जोशी म्हणतो, मी त्यांना बजावून सांगितलं होतं पोलीस स्टेशनला जाऊ नका, कशाला गेले ते पाटील पोलीस स्टेशनला. कुसुम म्हणते, अच्छा तुम्ही जाऊ नका असं म्हणाला होतात का, आम्हाला वाटलं जा असं सांगितलं तुम्ही. अहो काय झालं, आमचा जरा गोंधळ उडाला ना साहेब, नाही म्हणून तर आम्ही तुम्हाला फोन केला होता निघताना. पण काय हो, नाही म्हणजे मधुभाऊ आज रोजच्या प्रमाणे हजेरीत गेले तर काही अवघड झालंय का. नाही म्हणजे काय झालं काय, तुम्ही फोन करून विचारताय म्हणून मी तुम्हाला विचारतीये. जोशी म्हणतात, नाही तसं काही नाही झालंय, पण मी मधुभाऊंच्या चांगल्यासाठी करत होतो ना सगळं, त्यांना त्रास होऊ नये म्हणून परवानगी घेतली होती मी पोलीस स्टेशनमधून, म्हणजे कायदेशीर परवाना घेतला होता की ते सिनियर सिटीजन आहेत, त्यांना सही करायला बोलवू नका, तरी ते कशाला गेले. कुसुम म्हणते, बरं हा तुमचा निरोप देते मी मधुभाऊंना,
पण तुम्ही काही काळजी करू नका साहेब, ठेवते असं म्हणून आता कुसुमने फोन ठेवून दिला. आता जोशी घाबरला. आता काय करायचं, समोर मैपत आहे. जोशी खाली मान घालून उभा राहतो आणि आता मैपत त्याच्या डोक्यावर असा सुरा ठेवून बसतो. आता पटकन त्या जोशीने बॅग घेतली आणि म्हणतो, पवार निघतो मी, निघायचंय का तुम्हाला? असं म्हणून जोशी मागच्या मागे बर्र झालाय. मैपत त्याच्याकडे बघतच राहतो. सगळ्या कलाकारांची ऍक्टिंग कमाल असते प्रेक्षकांनो. तर बघा, सायलीने पूर्णाजींना घोळात घ्यायला सुरुवात केली आणि पूर्णाजी जवळपास घोळात उतरतायत. पूर्णाजी सायलीने काढलेली ती रांगोळी बघत असतात, पण त्यांना माहिती नाही बरं का ती सायलीने काढली आहे. पूर्णाजी ती रांगोळी बघतात आणि म्हणतात, वा, 7 ठिपक्यांची रांगोळी, किती सुंदर काढली आहे रांगोळी, खरंच रांगोळी सुंदर काढलेली आहे. पूर्णाजी स्माईल करून म्हणतात, किती छान. आणि आता घरात येऊन आवाज देतात, विमल, ए विमल, अगं इकडे ये ग. आता विमल तिथे येते त्यांच्या समोर. सायली स्वयंपाकघरातनं बघत असते बरं का, काहीतरी चाललंय यांचं. मग आता पूर्णाजी म्हणतात, थांब जरा इथे विमल. अगं कल्पना, माझा बटवा आण ग. कल्पनाताईंनी त्यांची पर्स आणून दिली आहे पूर्णाजीला. मग पूर्णाजीने काही पैसे काढले त्यातनं आणि विमलला बक्षीस दिले. विमल म्हणते, हे काय पूर्णाजी? पूर्णाजी म्हणतात, विमल, माझ्याकडनं तुला प्रेमाचं बक्षीस. मग विमल म्हणते, बक्षीस कशासाठी पूर्णाई? मग पूर्णाजी म्हणतात, अगं दारात रांगोळी पाहिली मी मगाशी, 7 ठिपक्यांची रांगोळी, अगं बघायला पण मिळत नाही ग आजकाल विमल. विमल मग थोडीशी हसते आणि म्हणते, हो खरंय तुमचं पूर्णाई. मग पूर्णाजी म्हणतात, किती निगुतीने काढलीस ग रांगोळी, म्हणून तुला शाबासकीची थाप दिली. मग विमल म्हणते, पूर्णाई तुमचं सगळं खरं आहे, इतकी सुंदर रांगोळी काढायला ना हातामध्ये कला असायला हवी, पण ती कला माझ्याकडे नाहीये. मग पूर्णाजी जरा टेन्शनमध्ये आल्यात. आता खरं तर पूर्णाजीला हे कळायला हवं होतं, सायली काही नवीन नवीन सून म्हणून आलेली नाहीये त्यांच्या घरात, 1-1.5 वर्ष राहिलेली आहे ती घरात. मग विमल सांगते की ती रांगोळी आपल्या घरातल्या सायलीताईने काढली आहे. रांगोळी सायलीने काढली कळल्यावर आता पूर्णाजीचा चेहरा कसं तरीच झालाय आणि कल्पनाताईंचा पण सायली तिकडनं सगळं ऐकते. आता विमल ते पैसे दिलेले परत करत असते तेव्हा पूर्णाजी म्हणतात, राहू दे तुझ्याकडे पैसे. पण मग तिकडनं सायली हा प्रकार बघतच असते. सायली म्हणते, पूर्णाजी काळजी नका करू, तुम्ही जे काही कौतुक केले ना माझं मनापासनं, ते कौतुक माझ्या मनापर्यंत पोहोचलंय. थँक्यू पूर्णाजी. असं म्हणून सायली त्यांना रिटर्न गिफ्ट देते थँक्यूचं. मग पूर्णाजी इकडे तिकडे पाहून घेतात आणि कल्पनाताई सुद्धा. आणि अशा प्रकारे हा एपिसोड संपला. आणि आजचा एपिसोड ना प्रेक्षकांनो तिकडनंच उशिरा आला बरं का, मला काही उशीर झाला नाहीये टाकायला, एपिसोडच उशिरा आला, रेकॉर्डिंग करायला वेळ लागतोच. मग आता हा एपिसोड संपलाय. मग पुढच्या भागात त्यांनी दाखवलंय की जोशी वकिलाची आणि महिपतची एक मीटिंग आहे हॉटेलमध्ये. ती मीटिंग अर्जुनने रेकॉर्ड केली आहे वेटरच्या मदतीने आणि मधुभाऊंना तो फुटेज दाखवलाय की जोशी वकील तुम्हाला फसवतोय मधुभाऊ, तुम्हाला विश्वास बसणार नाही म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड केला. आता मधुभाऊनी ते पाहिलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरक. प्रेक्षकांनो, आपल्याला अजून 10,500 सबस्क्रायबर हवेत. 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी होतील का 5-6 दिवसात? अपेक्षा करतेय होतील, बघूयात काय होते. नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट करते, चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे भाग सगळे मस्त असणारे, एन्जॉय करा. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून कळवा. भेटूयात उद्या पुन्हा. धन्यवाद.